deserve my worship. You alone deserve my praise. You alone deserve the honor. So we lift you high. So we lift you high. You alone deserve my worship. You alone deserve my praise. You alone deserve the honor. So we lift you high, Yahweh, Yahweh. 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 There is none beside, Yahweh, Yahweh. So we lift you high, Yahweh, Yahweh. There is none beside, Yahweh, Yahweh. You are Yeshua, Yahweh, Yahweh. Terima, Yahweh, Yahweh. Terajalah, Yahweh, Yahweh. Sampai ujung, Yeshua HaMashiach. Yahweh, Yahweh. Yeshua HaMashiach. Yahweh, Yahweh. Yeshua HaMashiach. Yahweh, Yahweh. Yeshua HaMashiach. Yahweh, Yahweh. Yeshua HaMashiach. 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 So we lift you high, Yahweh, Yahweh. So we lift you high.
lift you high. योहानाचा 6वा अध्याय 42व्या वचनापासून आपण वाचणार आहोत. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आसपास कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकरी मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. ते जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. Father, once again in Jesus' name we commit this morning service at your feet. पिता, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावाने ही सकाळची सभा आम्ही आपल्या Let चरणी your Holy Spirit deliver a message. की परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याद्वारे हा संदेश देऊ दे. Hide us behind the cross. आम्हाला लपवून ठेव आपल्या त्या Forgive वधस्तंभाच्या and मागे. forget all the shortcomings. क्षमा कर परमेश्वर आमच्या सगळं अपयशी Go गोष्टी. beyond our measure आमच्या आता मर्यादेच्या पलीकडे जा and bless people. आणि प्रत्येकाला आपण आशीर्वादित Speak to करा. us, Lord, आम्हा प्रत्येकाशी आपण बोला प्रभू, because we need your life कारण आम्हाला आपलं जीवन हवंय that come from your word. जे आपल्या वचनाद्वारे येतं. Teach us, Master. आम्हाला शिकवा प्रभू, Lead us and guide us. आम्हाला चालवा, आम्हाला मार्गदर्शन करा, Strengthen us, Master. आम्हाला सामर्थ्यवान करा. In Jesus' name we pray. येशूच्या महान नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. 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 In that miracle, आणि त्या चमत्कारामध्ये Jesus येशू multiplied त्यांनी बहुगुणित केलं the bread through disciple. ती भाकरी त्यांच्या शिष्याद्वारे. And as he passed through the boat, आणि जसं त्या मचव्यातनं ते पलीकडे गेले, the people followed him. लोक त्यांच्या Not मागे only गेले. one boat, but there were many boats. की फक्त एकच मचवा नव्हता की तिथं बरेचसे मचवे होते, But only in one boat Jesus was. पण एकाच मचव्यामध्ये येशू ख्रिस्त होते. There are many who follows पुष्कळशी असतात जे मागे चालतात, because they see the miracle. कारण ते चमत्काराकडे पाहतात. They come to church ते मंडळीमध्ये येतात and they think, आणि ते विचार करतात wow, in this church our problem will be solved. की ह्या मंडळीमध्ये आमच्या समस्या दूर होतील, And they follow. आणि म्हणून ते मागे चालतात. But the disciple, पण जे शिष्य होते there's one boat, की तिथं असा एक मचवा होता the Christ was in it. की जिथं ख्रिस्त स्वतः त्याच्यामध्ये होते. Because in that boat, कारण त्या मचव्यामध्ये the life matters. की जो जीवन महत्वाचं होतं, The life ते matters. जीवन होतं. And Christ interfered, and Christ was in that boat. आणि ख्रिस्ताने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि तो त्या मचव्यामध्ये होता. Today many people are coming to church. आज पुष्कळशी लोक मंडळीमध्ये येत आहेत, But the purpose of church, that is more important. पण तो जो उद्देश आहे मंडळीचा तो महत्वाचा आहे. There are people तिथं अशी काही लोक who असतात come to church जे मंडळीत येतात and they go आणि ते जातात and they feel good. आणि त्यांना चांगलं वाटतं. They see Jesus, ते येशू ख्रिस्ताला पाहतात, they hear the word ते वचन ऐकतात and they go. आणि ते पाहतात. But there are many people असे पुष्कळशी लोक who आहेत are the church, जे मंडळी आहेत, who are the body of Christ. जे ख्रिस्ताचं शरीर आहेत. Bible says we all are the parts of body of की Christ. पवित्र शास्त्र म्हणतं आम्ही सगळे ख्रिस्ताच्या शरीराचे एक भाग आहोत. When we go outside जेव्हा आम्ही बाहेर जातो the church, मंडळीच्या, we do not forget where we belong to. की आम्ही विसरत नाही की आम्ही कुठून आलो आहोत. And number two, आणि दुसरी गोष्ट, wherever we go, जिथे कुठे आम्ही जातो we give light over there. आम्ही तिथं प्रकाश देतो. We don't come to fill. आम्ही भरण्यासाठी येत नाही. You know, फक्त it's one thing एक गोष्ट आहे that you come to candlestick की तुम्ही त्या दीपवृक्षाजवळ येता and you, in that candlestick, आणि त्या दीपवृक्ष your face also is lightened. तुमचा जो चेहरा आहे तो सुद्धा प्रकाशमय होतो. But when you go back, पण जेव्हा तुम्ही पुन्हा जाता you go to darkness की तुम्ही त्या अंधारामध्ये जाता and you become dark again. आणि तुम्ही पुन्हा अंधकारमय होता. But when you are candle पण जर तुम्ही दीपवृक्ष आहात, of that candlestick, त्या दीपवृक्षाचा wherever you go, तुम्ही जिथं कुठं जाता you carry light. तुम्ही तिथं प्रकाश घेऊन जाता. Exact the way there are two kind of people in the church. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये दोन प्रकारचे लोक Some आहेत. people, they come to church, काही लोक मंडळीमध्ये येतात, they feel good, त्यांना बरं वाटतं, they see light,
ते प्रकाश पाहतात, they enjoy, ते आनंद करतात, but when they go back, पण जेव्हा पुन्हा ते मागे they go जातात, back to their sins again. पण पुन्हा ते पापामध्ये They go जातात, back to their relative again. त्यांच्या त्या नातेवाईकांकडे पुन्हा They मागे go back to जातात, their friends again. पुन्हा एकदा ते मागे वळतात They त्यांच्या go back to the मित्रांकडे, world again. ते जगामध्ये पुन्हा एकदा ते जातात. And let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू And द्या, they seek God ते देवाकडे पाहतात in their problem. त्यांच्या त्या समस्यामध्ये. But there are people पण असे काही लोक आहेत who are church, जे मंडळी आहेत, when they go out, जेव्हा ते बाहेर जातात they are church. ते मंडळी होतात. You can't mess up with them. त्यांच्याबरोबर तुम्ही काही गोंधळून टाकू शकत नाही. Turn to someone and say you can't mess up with कुणाकडे them. तरी वळून सांगा की तुम्ही त्यांच्या विरोधात काही करू शकत नाही, Because they are body of Christ. कारण ते ख्रिस्ताचे शरीर आहेत. They don't like if you speak anything against church. त्यांना आवडत नाही जर तुम्ही मंडळीच्या विरोधात काही बोललात तर, Because that is their body. कारण ते त्यांचं शरीर आहे. As you don't like anybody speaking out your hair, जर तुम्हाला आवडत नाही की तुमच्या केसांविषयी कोण काही बोललं if तर, anybody is speaking out your body, तुमच्या शरीराविषयी कोणी काही बोललं तर, exact the way they don't like anybody talk about the church. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा आवडत नाही की जर मंडळीविषयी कोण काही बोलत असेल तर, Because they are the body of Christ. कारण ते ख्रिस्ताचे शरीर आहे. They know this is my body. त्यांना माहिती की हे माझं शरीर We are आहे, body of Christ. आम्ही ख्रिस्ताचे शरीर I आहोत, am the part of it. मी त्याचा एक भाग आहे. And they cannot. आणि म्हणून ते करू शकत They नाही, will not tolerate. ते सहन करू They शकणार will नाही live as a church. की ते मंडळी म्हणून जगतील. Body is the purpose of our mind. की पहा, जे शरीर आहे ते आपल्या मनाचा एक उद्देश आहे. Again I say body is the purpose of our mind. पुन्हा एकदा मी सांगतो, शरीर जे आहे ते आपल्या मनाचा एक उद्देश आहे. As our mind desire, our mind speaks, the body works. जसं आपल्या मनामध्ये आपण इच्छा करतो त्याप्रमाणे चालतं, तसे आपलं शरीर That's चालतं. why Bible says म्हणून पवित्र शास्त्र we म्हणतं are what we think. की आपण जे आहोत, जे आपण विचार So our करतो, body behave like that. की जसे आपलं जे शरीर आहे त्याप्रमाणे So चालतं. our mind, we know we are in Christ. की आपल्या मनामध्ये माहिती की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, We are very different. की आपण वेगळे आहोत. Our body parts, one hand will not complain on another hand. की एक शरीराचा भाग दुसऱ्या हाताविषयी तक्रार करणार नाही. One eye will not complain on another eye. की मी एक डोळा आहे तो दुसऱ्या डोळ्याविषयी तक्रार करणार But when नाही. something happened, both the eye water together. की पण जर काही घडलं तर दोन्ही डोळ्यातनं पाणी येईल, Because that is one body. कारण ते एक शरीर आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? If you are not body of Christ, you'll always complain. की जर तुम्ही ख्रिस्ताचे शरीर नसाल तर तुम्ही कायम तक्रार करा. You know, there are people you get 999 blessing from the church, but one thing still you have something to complain. अशी काही लोक असतात की जे 999 आशीर्वाद त्यांना मंडळीतनं मिळतात, तरी एक गोष्ट अशी असते की त्याबद्दल ते तक्रार करतात. You know, there are people तिथं अशी काही लोक आहेत who seek problem in answer. की त्या उत्तरामध्ये ते समस्या शोधतात. That's what they are. त्या प्रकारचे ते असतात. No matter what answer you give, still they'll seek some problem. तुम्ही कितीही उत्तर जरी त्यांना दिलं तरी ते समस्याकडे पाहतील. They'll always talk, they'll always confess. ते कायम बोलतील, ते कायम कबुली करतील. Jesus says येशू म्हणतात that your forefather murmur, की तुमचे जे पिढ्या होत्या, की तुमचे जे आजोबा होते त्यांनी कुरकुर केली, complained. त्यांनी तक्रार केली. They came out of the Egypt, ते मिस्रीतनं बाहेर आले and the habit of complaining continued. आणि ती जी सवय होती तक्रार करण्याची ती सतत चालू राहिली. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत But आहे there का? are some people पण अशी काही लोक who असतात find answer even in problem. की त्या समस्येमध्ये सुद्धा त्यांना उत्तर मिळतं. हालेलुया. There are some people who always murmur. काही लोक असतात ती कायम कुरकुर करतात. They'll talk about 5 people how they behaved in the church. की ते 5 व्यक्तीविषयी बोलतात की जे मंडळीमध्ये कसे ते वागले, And they'll put a label, the church is like आणि this. त्या गोष्टीवरती ते एक लेबल लावतात की मंडळी अशीच आहे. They'll talk about Jesus. येशू ख्रिस्ताविषयी बोला, He is the answer. तो उत्तर आहे. Nobody is loser than you are the biggest loser. कुणीही गमावणारा नाही, पण तुम्ही एक मोठे गमावणारा असाल. Today we are the cause, आज आपण कारण ठरत आहोत leading people. लोकांना You know, चालवण्यासाठी. if the other day I saw something in my mind. मी माझ्या मनामध्ये काय विचार केला, If I throw stone in the water, मी जर पाण्यामध्ये ते दगड फेकला water becomes circle. की जे पाणी होतं ते असं गोल वर्तुळ And the होतं circles started becoming bigger and bigger. आणि तो जो गोल वर्तुळ जो होतो तो मोठा आणि मोठा होत And राहतो. how big the circle becomes, that much water he takes it in the circle. आणि जेवढं मोठं ते वर्तुळ होतं त्याच्यामध्ये ते पाणी तो घेतो. You know, how much we talk, जितकं because आपण Jesus said, you have always complained and murmured. की कारण येशू ख्रिस्त म्हणतो कायम तुम्ही तक्रार आणि कुरकुर केली आहे, And we spread that circle. आणि आम्ही ते पसरवतो ते वर्तुळ. Even Joseph, योसेफ he met his brothers जेव्हा तो त्याच्या भावांना भेटला and he told his brothers that what you did to me.
आणि जेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की जे काही तुम्ही माझ्याशी वागलात, he sent his wife away. त्यांनी त्यांची जी काय पत्नी तिला He लांब didn't even पाठवलं. tell his wife what the brothers had done. कारण त्या पत्नीला त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी त्याच्या भावांनी त्याच्यावर कशी वागणूक केली. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? What's wrong brother has done? की जे काही चुकीच्या गोष्टी त्याच्या भावांनी केल्या, Are you listening what I'm saying? तुम्ही ऐकत आहात का? Not only that much, फक्त तेवढंच नाही, but when his father came, पण जेव्हा तेव्हा त्याचे वडील आले, he showed his father how great त्यांनी त्या God is पित्याला blessing. दाखवलं की देवाने किती आशीर्वादित केलंय त्याला, But he never even complained to his father what the brothers has की done. ज्या भावांनी त्याच्यावर जी काय वागणूक केली होती ती कधीच त्यांनी त्याच्या पित्याला सुद्धा सांगितली नाही. We are not here to talk about negative, we are here to talk about positive. आम्ही इथं नकारात्मक बोलायसाठी नाही, आम्ही इथं सकारात्मक बोलायसाठी Turn to आहोत. somebody say, we'll talk positive. You know, कुणाकडे तरी वळून सांगा you don't have to believe. Tell me, you don't have to believe pastor. की तुम्हाला पास्टरांवरती विश्वास ठेवणं, Tell somebody, you कुणाकडे don't तरी have to वळून believe सांगा pastor. तुम्हाला पास्टरांवर विश्वास ठेवणं You गरजेचं don't have नाही. to listen to pastor. तुम्हाला पास्टरांचं ऐकणं You गरजेचं don't नाही have to get hurt if you are doing that. की जर तुम्हाला You continue तुम्ही चालू ठेवा, because you are going to eat the fruit of your lips. कारण तुम्ही तुमच्या ओठांचे फळ खाल And then you will remember what pastor was आणि saying. मग That तुम्हाला लक्षात येईल की पास्टर काय सांगत होते. I will listen. It's not about church, it's about God and your call. हे मंडळीबद्दल नाही, हे देवाबद्दल आणि तुमच्या पाचारणाबद्दल आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Jesus said येशू ख्रिस्त म्हणाले that you are like your forefather. की तुम्ही तुमच्या वाडवडिलांप्रमाणे आहात, Never stop murmuring. की तुम्ही तक्रार करणं थांबा, Never stop complaining. कधीही तुम्ही तक्रार करणं थांबलं नाही. Never looked at good. When Goliath came, जेव्हा गल्ल्यात आला all the brothers and all the nation had problems. की सर्व राष्ट्रांना सर्व बंधूंना तो समस्या उद्भवली, All the nation was talking about की problems. सर्व राष्ट्र ते समस्येबद्दल बोलत होतं. But when David came, पण जेव्हा दावीद आला, these days we need David in the या church. दिवसामध्ये आपल्याला मंडळीमध्ये दाविदाची गरज These days आहे. we need people who call by God. की आज आपल्याला मंडळीमध्ये गरज आहे की तिला देवाकडनं पाचारण आहे. These days we need people who can say problem is under my feet. या दिवसामध्ये आमच्याकडे अशी लोक पाहिजे ते म्हणतील की समस्या माझ्या पायाखाली आहे, No matter what happens, हरकत नाही, काही होऊ दे, God is here. देव इथे आहे. You come with all the problem, I come in the name of तुम्ही God. सगळ्या समस्याद्वारे या, पण And मी I येशू have ख्रिस्ताच्या answered नावाने with येतो. God. आणि माझ्याकडे देवामध्ये उत्तर And आहे. let me tell you one thing. आणि मला एक गोष्ट तुम्हाला Every सांगू द्या, person will fail, but my God will never fail. प्रत्येक व्यक्ती अपयशी ठरेल पण माझा देव कधीही अपयशी ठरणार नाही. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? I know whom I am trusted. मला माहितीये मी कुणावरती विश्वास ठेवला आहे. I'm going to come little bit to that message. 1 minute. मी त्या संदेशामध्ये लवकरच येणार आहे. You know something? तुम्हाला माहिती का काही, All Israel, की संपूर्ण इस्रायल they came to Jericho ते येरिको मध्ये आले and they murmur आणि त्यांनी कुरकुर केली, because 10 people spoke about negative कारण 10 लोकांनी नकारात्मक गोष्टी and बोलल्या they murmur आणि म्हणून त्यांनी कुरकुर केली and they began to complain. आणि ते तक्रार करू लागले. And the Bible आणि says शास्त्र म्हणतं they made people heart pani. आणि त्यांच्या लोकांच्या हृदयाचं त्यांनी पाणी पाणी केलं, Melted the hearts of people. त्यांनी त्यांचं ते हृदय वितळवलं. But 2, पण 2 जण अशी होती. हालेलुया. are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Either you see problem in faith की त्या समस्या, त्या तुम्ही विश्वासामध्ये ती समस्या पहा, or you see faith in problem. किंवा त्या समस्येमध्ये तुम्ही तो विश्वास पहा. It depends what you see. त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही काय पाहता. There काय are का? problem, but there is always promise. की कायम ती समस्या नाही पण कायम वचन आहे. There are problem, but there is always promise. तिथं समस्या आहेत पण कायम त्यासाठी वचन आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे There का? are problem, but there is always promise. की कायम ती समस्या तर आहेतच पण कायम वचन सुद्धा God आहे. has promised for your every problem. परमेश्वराकडे अभिवचन आहे तुमच्या प्रत्येक The one समस्यांसाठी. who do not know the promise, they will always confess problem. की ज्या व्यक्तीला अभिवचन माहीतच नाही तर तो कायम ती समस्याची कबुली करेल. But the one who knows the promise, they will overcome the problem. जर कुणाला अभिवचन माहित आहे तर त्या समस्यावरती ते मात करतील. Get connected to God. देवाला जुडून Turn to राहा. someone and say, get connected. कोणाकडे तरी वळून सांगा की देवाला जुडून राहा. Get connected. देवाला जुडा. Now turn to someone and say, you have already plugged in, की कुणाकडे तरी वळून सांगा की तुम्ही आधीच प्लग इन झालेला आहात but you have not switched on. पण तुमचे जे बटन तुम्ही चालू केलं नाही. Turn to someone and say, switch on. कोणाकडे तरी वळून सांगा की बटन चालू करा. Let the light flow. की ते जीवन वाहू द्या. Let the light flow. जीवन वाहू द्या. Get connected to God. देवाला जुडून राहा. You know, Jesus did miracle. की येशू
येशू ख्रिस्ताने चमत्कार केले. Now let me tell you one thing. आता मला एक तुम्हाला गोष्ट सांगू द्या Behind every miracle there was significant. की प्रत्येक ज्या चमत्कारामागे काहीतरी अशी विशेष गोष्ट होती. Behind every miracle there was significant. प्रत्येक चमत्काराच्या मागे एक विशेष गोष्ट होती. When Jesus said, I am the light, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले मी तो प्रकाश आहे, he was telling people when the feast of light was going on. की जेव्हा तो सण चालू होता, The feast of light. प्रकाशाचा सण जेव्हा चालू होता तेव्हा तो त्यांना म्हणाला. And they were celebrating in the temple. आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा ते साजरा करत होते And Jesus said, आणि येशू म्हणाले I am the light. मी प्रकाश आहे. And they did not listen. आणि त्यांनी ते ऐकलं नाही. And they did not know what kind of light he's talking about. आणि ते कुठल्या प्रकारच्या प्रकाशाबद्दल बोलत होते ते त्यांना कळलं नाही. But when Jesus went out, पण जेव्हा येशू ख्रिस्त बाहेर गेले, he healed one blind man. की जेव्हा त्यांनी एका अंध व्यक्तीला तेव्हा त्यांनी आरोग्य दिलं And they said, आणि ते म्हणाले this is from his forefather? हे त्याच्या वाडवडिलांकडनं आहे का? Jesus said, no. येशू म्हणाले नाही, This is for glory of God. हे देवाच्या गौरवाकरिता आहे. What is glory of God, you know? देवाचा गौरव काय आहे तो? He will go आता तो तिथे जाईल. and become a proof for me. Jesus, येशू after healing him, जेव्हा त्यांनी त्यांना आरोग्य he दिलं said, go to temple की जा मंदिरामध्ये and show them आणि त्यांना दाखव that I am the light of the world. की मी जगाचा प्रकाश आहे. Because I is a body of light. कारण मी तो ते प्रकाशाचे शरीर आहे. And when he went to temple, they began to argue when there was a confusion, chaos in temple. आणि तिथं जेव्हा ते मंदिरामध्ये गेले तिथं वादविवाद घडला त्या मंदिरामध्ये. When God speaks to you and you do not listen, there is a chaos and argument in your home and in your life. आणि जेव्हा देव तुमच्याशी बोलतो जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये तो गोंधळ होतो किंवा तुम्हाला त्या गोष्टी समजत नाही तुमच्या But when घरामध्ये. you listen to God, पण जेव्हा तुम्ही देवाचं ऐकता you shall see की तुम्ही ते पाहाल and you shall be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित Your व्हाल, problem will be solved. तुमच्या समस्या सुटतील. From birth, the problem can be solved like this in God's word. तुमच्या जन्मापासून जे काही समस्या आहेत ते देवामध्ये असेच सुटतील. So that's what Jesus did. की तेच गोष्टी येशूने केले. Second miracle Jesus did, दुसरा जो काही चमत्कार येशूने केला that was on Palm Sunday. की तो त्या जावळाच्या रविवारी होता. You know, before Palm Sunday, जावळाच्या रविवाराच्या आधी he rose Lazarus from the dead. त्यांनी लाजराला मरणातनं उठवलं. हालेलुया. उसने लाजरस को मरे हुए में से जी उठाया, और वो भी क्यों मालूम? 4 दिन इसके लिए रुका क्योंकि उसको सबको बताना था. वो तो उसको आरोग्य दे सकता था, लेकिन मरे हुए में से इसलिए जी उठाया कि यीशु मसीह को बताना था कि अगले हफ्ते में जब मैं क्रॉस के ऊपर मरूंगा ना, मेरे में ताकत है जी उठने की. हालेलुया. हालेलुया. So Lazarus was product of Jesus. की जो लाजर होता तो उत्पादन होता येशू ख्रिस्ताचं. बाइबल में लिखा है, जब पाम संडे के अंदर जब यीशु मसीह आया और पूरी गर्दी थी और पूरा यरूशलेम यीशु को देखने आया, तो बाइबल में लिखा है thousands and thousands, हजारों लोग लाजरस को भी देखने के लिए आए हालेलुया. जो मर के जी उठा. हम यीशु के साक्ष्य है. हालेलुया. हम यीशु के साक्ष्य है. हमारे चमत्कार यीशु के साक्ष्य है. हमारे चमत्कार यीशु के साक्ष्य इस दुनिया में है. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? चमत्कार को भूल के दूसरे चमत्कार के लिए मत रुको. जब वो चमत्कार को तुम साक्ष्य बोल के खड़ा करेंगे तो दूसरा चमत्कार तुम्हारे पीछे आएगा. हालेलुया. Every miracle had significance. की प्रत्येक चमत्काराच्या मागे एक महत्व आहे. ये चमत्कार जो यीशु मसीह ने उसको बताया, 5,000 लोगों को खाना दिया, ये चमत्कार कौन सा दिन किया मालूम? जहां पर फीस्ट ऑफ पास ओवर आ रहा था. फसह का फीस्ट था, जहां पर मिस्र देश को छुटकारा दिया था, छुटकारा देके बाहर निकाला था और जंगल में लेके गया था. यीशु मसीह ने लोगों को वैसा ही जंगल में लेके गया, क्योंकि परमेश्वर ने छुटकारा देके जंगल में लेके गया. और जो मेमने ने लहू से उनको छुटकारा दिया, वो मेमना अभी उनको खुद जंगल में लेके जा रहा था. और जब परमेश्वर ने उनको छुटकारा देके जंगल में लेके गया, उधर खाना नहीं था, उधर कुछ भी नहीं था, उधर सिर्फ परमेश्वर था. और 40 साल वो जंगल के अंदर उनको परमेश्वर ने मना दिया. यस. और परमेश्वर ने उनको बताया
कि तू पैसे से नहीं, काम से नहीं, तू मेरे वचन से जिएगा। पैसे के पीछे मत भागो, काम के पीछे मत भागो, बॉस के पीछे मत भागो। बॉस का बॉस हमारा है, उसके पीछे भागो, तुम जियोगे। हालेलुया। उनको जंगल में मन्ना दिया, यीशु मसीह ने उनको जंगल में रोटी दी। तुमको मालूम है क्यों ये चमत्कार यीशु मसीह ने क्यों किया? इसके पीछे का सिग्निफिकेंट एक तो पास ओवर फिश, और दूसरा उनको बताना चाहता था कि मूसा ने नहीं, वो तो मेरे पिता ने, और मैं वो रोटी हूं। आई एम दैट ब्रेड। मी ती भाकर आहे। जो जंगल के अंदर उन्होंने रोटी की फिक्र नहीं की, बेफिक्र सोते थे, वो रोटी मैं हूं। हम देखते हैं जब यीशु मसीह उनसे आर्ग्यू कर रहा था तो यीशु मसीह को बोल रहे थे, क्या तो हमारे पिता फादर, हमारे बाप दादाओं के से बड़ा है जिसको परमेश्वर ने, मूसा ने, जिसने हमको रोटी दी। परमेश्वर ने कहा मूसा ने रोटी नहीं दी, ये तो मेरे पिता ने रोटी दी। और एक टाइम पे मैं प्रचार कर रहा था और बोला, प्रभु पिता ने रोटी दी और मूसा के द्वारा दी, लेकिन तू कहाँ था? और उस वक्त यीशु मसीह ने कहा वो रोटी मैं ही था। हालेलुया। I was that bread मी ती भाकर होतो that sustained them. ज्याने त्यांना राखून I ठेवलं। was that bread मीच ती भाकर that होतो gave them strength. त्यांना ज्यांनी सामर्थ्य I दिलं। was the bread मीच ती भाकर होतो not to eat them, की त्यांना खाण्यासाठी but नाही, to go to promised land. पण जेणेकरून ते अभिवचनाच्या There भूमीमध्ये was, जातील। my bread was leading them to promised land. माझी भाकर त्यांना अभिवचनाच्या भूमीकडे घेऊन My जात bread होती, had no spice. की माझ्या ज्या भाकरेमध्ये With कुठले my मसाले bread in नव्हते, 40 years, not one person died. की माझ्या भाकरेद्वारे 40 वर्षात कुणीही मरण पावलं नाही, Not one person had heart attack. की कुठल्याही व्यक्तीला हार्ट अटॅक आला नाही। In 40 years, 40 वर्ष the bread that I gave, जी भाकर मी दिली there was life in it. त्याच्यामध्ये जीवन आहे। 40 years, 40 वर्ष the bread that I gave, जी भाकर मी दिली there was life in it. त्याच्यामध्ये जीवन आहे। You know, तुम्हाला माहितीये, when you read Psalms, जेव्हा तुम्ही स्तोत्र संहिता वाचता, Bible says शास्त्र म्हणतं he gave them the angelic food. की त्यांना देवदूताचं ते अन्न दिलं, He gave them the angelic ते food. देवतांचं त्यांना अन्न दिलं। You know who's angelic food? तुम्हाला माहितीये का दूतांचं अन्न कोण? Jesus is angelic food. येशू ख्रिस्त हे दूतांचं अन्न आहे, Jesus is obedient to Father. की येशू ख्रिस्त ते आज्ञाधारक आहे Jesus is will of वडिलांकडे, God. Jesus is will of God. की येशू ख्रिस्त देवाची Jesus is इच्छा आहे, purpose of God. की येशू ख्रिस्त देवाचा उद्देश Jesus आहे, is chosen one of की God. येशू ख्रिस्त देवाकडे निवडलेला All आहे। angels bow before him. सर्व देवदूत त्यासमोर नमन करतात, And God gave that Jesus to us, and Jesus said that nobody can come to me unless Father give in my hand. की जो कुणी माझ्याकडे येऊ शकत नाही जोपर्यंत पिता माझ्या हातात देत What नाही। a privilege that God chose you to come into his hand. की काय ते भाग्य की देवाने तुम्हाला निवडलं त्याच्या हातात येण्याकरिता। Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Everybody will not come to church. प्रत्येक लोक मंडळीमध्ये येणार नाही, Everybody will not fill. प्रत्येक जण भरून जाणार नाही, You know, only called one. पण ज्यांचं पाचारण आहे Only फक्त chosen one. फक्त निवडलेलेच लोक, Only they know the important. की ज्यांनाच माहिती, फक्त ज्यांना महत्व माहिती, Only they know that we are called for eternal की life. ज्यांना माहिती की आम्ही सार्वकालिक जीवनासाठी I am आम्हाला not बोलवलंय, called for this world. की मी या I am जगाकरिता called नाही, for eternal पण मला life. सार्वकालिक जीवनाकरिता ठिकाण Realize you आहे। were made by God in this place. की जाणीव ठेवा की Realize तुम्हाला- you are chosen by, and if you don't realize, very soon you are coming back here. आणि तुम्ही जर जाणीव ठेवली नाही तर पुन्हा एकदा तुम्ही इथे याल। I told one girl, मी एका मुलीला सांगितलं don't fly so high. की एवढं जास्त मोठं उडू नकोस, If you forget your roots, जर तुम्ही तुझे मूळ विसरलास sometime you have to slide back to की the पुन्हा place. एकदा तुम्हाला घसरावं लागेल परत त्या ठिकाणी। Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? He gave them manna. त्यांनी त्यांना मान्ना दिला, And here Jesus, आणि इथे येशू he brought them out. त्यांना बाहेर He took आणलं them to jungle, आणि त्या अरण्यामध्ये and नेलं, they say, give them. आणि ते म्हणले त्यांना द्या। And you know something? तुम्हाला माहिती का काय, With a carnal mind, we were thinking about disciples thinking from where to give. की त्यांच्या त्या दैहिक मनाने ते शिष्य विचार करत होते की आता कुठून त्यांना But I द्यायचं। hope some disciple would have said that in the feast of Passover in the wilderness,
God provided and He is our bread. आणि तर मला माझी आशा आहे की जर कोणी शिष्य म्हणले असते की त्या वलांडण्याच्या सणामध्ये त्या अरण्यामध्ये देव पुरवठा करणे तो तिथे आहे He is our bread. आणि तो आमची भाकर आहे Hope some disciple will go to background to the story and they will understand. आणि काही जे शिष्य आहेत ते पाठीमागे पार्श्वभूमी जाऊन त्यांना काही गोष्टी And समजून येतील Jesus said, give them. आणि येशू म्हणेल त्यांना द्या And they could have said, आणि ते म्हणू शकले असते yes, हो yes, it can happen. हे घडू शकतं You know, Mary, Martha came to Jesus तुम्हाला मरी आणि मार्था येशूकडे आले and they began to आणि cry. ते रडू लागले And Jesus said, believe. आणि येशू म्हणाले विश्वास ठेव They said, yes, ते म्हणले हो we believe in the last day. आम्ही शेवटल्या दिवसामध्ये But विश्वास Jesus ठेवतो expected पण येशूची अपेक्षा होती Mary to की say, मेरिया म्हणण्याकरता He is the resurrection and the life. My brother can even rise now. की तो पुनरुत्थान आहे आणि जीवन आहे आणि माझा बंधू आता उठू शकतो But she could not believe in that face. पण त्या सणामध्ये ती विश्वास ठेवू शकली Disciple could नाही not believe in this face. की त्या सणामध्ये ते Disciple could not say, शिष्य म्हणू He शकले is नाही Jehovah Jireh. की तो यहोवा इरे आहे Am I म्हणून. talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे Somebody का has Jehovah Jireh. कोणाकडे तरी यहोवा इरे Even in the आहे wilderness he walks. त्या अरण्यामध्ये तो कार्य करतो The Lord is my shepherd. देव माझा मंडपाळ I shall आहे want nothing. आणि मला कुठली उणी पडणार He leads नाही me in a green की pasture. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो He satisfies my soul की with तो माझ्या जीवाला संतुष्ट the करतो living water. की त्या जिवंत झऱ्याद्वारे That water that I thirst no more. की जे जे झऱ्यात जे मला कधीही तहान लागणार Am I नाही talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का I am not thirsty for the की world. मी जगासाठी तहानलेला I am not नाही thirsty for the की money. मी त्या पैशासाठी तहानलेला I am नाही not thirsty for the house. मी त्या घरासाठी तहानलेला Praise नाही God for everybody. But परमेश्वराची स्तुती असतो I सगळ्यासाठी am satisfied person. पण मी संतुष्टित व्यक्ती आहे हालेलुया Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का Are you satisfied person? तुम्ही संतुष्टित व्यक्ती आहात You का know, there are many of us live in past. की पुष्कळशी लोक असतात जे आपल्या You पाठीमागच्या know why your जीवनात family is disturbed? Because you are still attached to your past. की तुमची परिवार का अजून तुमच्या परिवाराला त्रास होत आहे कारण तुम्ही अजून त्या पाठीमागच्या गोष्टीला You don't जुळलेले want to आहात give up your past. तुम्हाला तुमचं पार्श्वभूमी द्यायची नाही And you are prison to your past. की तुम्ही बंदिवान झालात त्या गोष्टीसाठी And that's why you're always crying. आणि म्हणून कायम That's तुम्ही why सतत you're रडत missing असता presence. आणि तुम्ही ते उपस्थिती Because गमवून of your बसतात past, what God has given you the plate of grace, you are missing that. आणि तुमच्या ज्या भूतकाळात देवाने जी तुम्हाला गोष्ट दिली ती गोष्ट आता तुम्ही गमवून बसता And you are thinking that you are doing right thing. One day you are going to repent for that. आणि तुम्ही विचार करताय की मी योग्य करतोय पण एका दिवशी त्या गोष्टीसाठी You don't तुम्ही know what पश्चाताप you are कराल. losing today. What God has a fresh manna for you. देवाकडे तुमच्यासाठी एक ताजा तवाना मानना आहे He doesn't want you to be attached to past. की तो तुम्हाला होऊ देत नाही की तुमच्या भूतकाळाशी तुम्ही जुडलेले आहात You are product of your past, but you are not present to your past. की पहा तुम्ही एक उत्पादन आहात तुमच्या भूतकाळाचं पण तुम्ही बंदिवान नाही आहात तुमच्या भूतकाळाचं Don't give pearls before pigs. की डुकरांपुढे तुम्ही मोती टाकू नका You are product of your past, तुम्ही उत्पादन आहात तुमच्या भूतकाळाचं but you are not prisoner to your past. पण तुम्ही बंदिवान नाही आहात तुमच्या Are you भूतकाळात happy that Jesus delivered you from past? तुम्ही आनंदी आहात का की येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या भूतकाळापासून सुटका मिळवून दिली आहे Think of your past and know what you were. की तुम्ही एक Think विचार of your past and know what you deserve. की तुमच्या Think of your past and look at the church people and know if you are better than them. No, my friend. Thank God देवाला धन्यवाद द्या that He has delivered us from our past. की आम्हाला त्यांनी भूतकाळापासून सुटका केली आहे आमची We were the worst sinner than anybody in the church. आम्ही खूप विचित्र असं पापी होतो की या मंडळीमध्ये कोणी नाही असे होतो But it's God's grace. पण ही देवाची कृपा आहे Understand it's God's grace. कुणाकडे तरी वळून सांगा ही देवाची कृपा आहे If we don't believe, then God has to reveal sometime your sins to the world. की पहा जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर देवाला तुमचं जे काय पाप आहे ते जगासमोर प्रकट करावं In order लागेल to make you realize जेणेकरून तुम्हाला जाणीव करून देण्याकरिता that it was God's grace. की हे देवाची फक्त कृपा होती That's why we don't talk about anybody. आणि म्हणून आम्ही कोणाविषयी बोलत नाही We are worse than anybody. आम्ही दुसऱ्यांपेक्षा वाईट होतो That's why St. Paul says, म्हणून संत पॉल म्हणतात consider others better than you. की तुम्ही कायम दुसऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त चांगलं समजा Don't do sense that consider others better than you. कुणाकडे तरी वळून सांगा की दुसऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त चांगलं समजा Don't do sense that you are better than me. तुम्ही कुणाकडे तरी वळून सांगा की तू माझ्यापेक्षा चांगला आहेस Turn to somebody and say, you don't know my sins. तुम्हाला कुणाकडे वळून सांगा की तुम्हाला माहित नाही माझे पाप It's God's grace ही देवाची कृपा आहे that He delivered me. की त्यांनी मला सुटका केली Am त्यांनी I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का It's God's grace He delivered ही me. देवाची कृपा आहे की जे त्यांनी माझी सुटका केली Hallelujah. हालेलुया Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो Yes.
हो, Past has no hold over us. की पहा भूतकाळावर आम्हाला कुठलंही त्याची पकड नाही If you आमच्यावर. want to live happy today and tomorrow, make your peace with your past. की पहा जर तुम्हाला आज आणि उद्या आनंदी जगायचं असेल तर तुमच्या जे भूतकाळ आहे त्याच्यावर तुम्ही शांती स्थापित करा. Don't leave that hurt. It will become pus today. Tomorrow it will become septic. Some part of your life has to be cut off. तुमच्या जीवनातला काही भागाला तुम्हाला कापणं गरजेचं आहे. Make peace with your past. तुमच्या ज्या भूतकाळावर तुम्ही शांती स्थापित करा. When Jacob came जेव्हा याकोब आला and he was running away, आणि जेव्हा तो पळत होता, he made peace with his parents. त्यांनी त्याच्या आई वडिलांबरोबर शांती स्थापित केली. His parents, after deceiving his parents, prayed for him and he ran. आणि तेव्हा जेव्हा त्या आई वडिलांनी त्यांनी फसवलं तेव्हा तो पळून गेला. लेकिन उसने अपने भाई से शांति नहीं बनाया. 30 साल के बाद उसका भाई वापस उसके सामने खड़ा था. If you want to be happy today, make peace with your past. जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल आज तर तुम्ही तुमच्या भूतकाळाविषयी तुम्ही तिथं शांती स्थापित करा. Am I talking to somebody? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Peace with, then tomorrow no disturbance. की आज शांती मग उद्या कुठलेही त्रास होणार नाही. So you are not prison to your past की पहा तुम्ही तुमच्या भूतकाळाचे बंदिवान नाही आहात and future never comes. आणि मग ते पुढं भविष्य काळात ते येणार नाही. Today you go to the graveyard, many if they can rise and speak to you, that future never comes that they waited for. की ते जर तुम्ही आज पुष्कळशी लोक कबरेकडे गेलात ते उठून तुम्हाला म्हणतील की आणि म्हणते की भविष्यकाळ पुन्हा कधी येत नाही. This is deceit. हे फसवणूक आहे. There is no past and there is no future. There is a present today. की हे That's भूत- why I say, I am the Lord. हे भूतकाळ नाही He is the भविष्यकाळ God नाही, of present situation. की तो वर्तमान Today काळचा is the देव आहे. best day. आज उत्तम दिवस Today आहे. is the happiest आज day. आनंदी दिवस आहे. Today is a joyous day. आज एकदम आनंदी दिवस आहे. Enjoy today. आज आनंद करा. Enjoy every moment. प्रत्येक क्षण आनंद Enjoy करा. what God gave you. देवाने जे काय दिलं Tomorrow त्याच्यामध्ये will आनंद never करा. come. उद्या येणार नाही. What tomorrow you are waiting for. ज्या उद्यासाठी तुम्ही थांबले आहात, When you reach there, जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल you will see today's photo and you will की cry. तुम्ही आजचा फोटो बघाल आणि तुम्ही रडाल. But enjoy your today. पण आजच्या मध्ये तुम्ही आनंद करा. If you enjoy your today, no regret for tomorrow. की आज तुम्ही आनंद केला तर उद्यासाठी तुम्हाला दुःख राहणार नाही. He gave manna for every day. प्रत्येक दिवसासाठी त्यांनी मन्ना दिला. He said, don't take it for tomorrow. तो म्हणला उद्यासाठी तुम्ही घेऊ नका. And this disciple did not realize आणि या शिष्यांना ती गोष्ट समजली नाही that Jesus is Jehovah Jireh. की येशू ख्रिस्त हा हिरे आहे. Jesus is provider. की येशू ख्रिस्त पुरवठा करणार Why आहे. to worry in the की wilderness? का त्या अरण्यामध्ये आपण चिंता करतो. Our God is able. आमचा देव पुरेसा आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Our God is able. आमचा देव पुरेसा And आहे. if you go through the history आणि जर तुम्ही तो इतिहास and you पाहिला read the Bible, आणि जर शास्त्र वाचलं, Jesus took every miracle is a 7 fish Jesus was leading to. की प्रत्येक जे चमत्कार होते ते 7 सण होते जे येशू ख्रिस्त तिथे घेऊन जात होते. And the last miracle was raising of Lazarus. It was the last miracle of Feast of Tabernacle. आणि जो शेवटचा जो चमत्कार होता जेव्हा त्यांनी लाजरला मरणातनं उठवलं तो होता तंबूचा जो काय सण होता तो That God मंडपाचा was सण. showing that I am coming to lift you up. आणि जिथं देव दाखवत होता की मी तुम्हाला बाहेर काढण्यासाठी किंवा उंचवण्यासाठी येत आहे. First the dead will raise की पहिले जे मृत आहेत ते उठतील and the living will be caught up. आणि जे जिवंत आहेत ते उचलले जातील. Don't to somebody say we will be caught up. आम्ही कुणाकडे तरी वळून सांगा की आम्ही उचलले जाऊ. Watch, I will be caught up. पहा कुणातरी वळून सांगे की पहा मी Don't to उचलला say जाईल. watch, I will be caught up. पहा माझ्याकडे पहा. You know why? तुम्हाला माहिती का? Because I believe in Him. कारण मी त्याच्यावरती विश्वास That is ठेवतो. my hope. तो माझी आशा That आहे. is my joy. ते माझा आनंद That आहे. is my blessing. ते माझे आशीर्वाद आहे. And they could not believe. आणि मग ते विश्वास ठेवू शकले And नाही. you can see आणि तुम्ही पाहू शकता after Jesus did miracle, की पहा येशूने जेव्हा चमत्कार केला He went तो निघून गेले through the boat. त्या मचव्यातनं बसून. And can I say something to you? आणि मी काय सांगू का तुम्हाला? Can I say something मी to काही you? सांगू का? When the storm came, जेव्हा ते वादळ आलं there were many boats around. पुष्कळशे मचवे आजूबाजूला होते. हालेलुया. पण कुणाला काय नाही झालं.
I'm telling you today, मी तुम्हाला आज सांगतो discern your spiritual life. की तुमचे जे आध्यात्मिक जीवन आहे त्याच्या From where God wants you to come out and where God wants you to go. की कुठून तुम्हाला देवाची इच्छा आहे की तुम्ही कुठून यावं आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही कुठे Don't जावं, get carried away emotionally. की वाहून जाऊ नका तुम्ही. Ask God for the spirit of discernment की आज तुम्ही देवाशी मागा की तो जो काही आत्मा आहे and God will help you. आणि देव तुम्हाला सहाय्य करेल. These people came, आणि ही लोक आली but Jesus rejected them. आणि येशू ख्रिस्तानी त्यांना निवडलं, Jesus rejected them. नाकारलं येशू ख्रिस्तानी. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट Jesus सांगू द्या. said, येशू ख्रिस्त you म्हणाले have not come for the bread, की तुम्ही भाकरीसाठी नाही आला, the spiritual bread. की तो आध्यात्मिक भाकर, You have come की तुम्ही आला आहात for the physical bread. की ते जे शारीरिक भाकर आहे त्याच्याकरता. Tabu said yesterday, सिस्टर तबिता काल म्हणाल्या Naomi left the Jerusalem, की नवमीने ती येरुशलेम सोडलं, the house of bread. की जे भाकरचं जे घर होतं She left ते सोडून गेली and she went away. आणि ती निघून गेली. Let me tell you, मला एक गोष्ट सांगू द्या, in the church always there will be bread. मंडळीमध्ये कायम तिथे भाकर असेल. आज दिसला नाही तर काय, नक्कीच तिथं आहे, कारण येशू ख्रिस्त मंदिराशिवाय जात नाही. हालेलुया, येशू आणि मंदिर एक आहे. हालेलुया. मंदिर येशूची वधू आहे. येशू मंदिरात कनेक्टेड आहे. की येशू मंदिराशी जुडलेला आहे. Am I talking to somebody? Jesus rejected them. की येशू ख्रिस्ताने त्यांना नाकारलं. They came out of Egypt. ते मिस्रातनं बाहेर आले, They experienced. त्यांनी अनुभव घेतला. But when they came to the wilderness, पण जेव्हा ते अरण्यामध्ये आले they said, ते म्हणाले, now we don't need manna. आता आम्हाला माननाची गरज नाही, We want spice. आता आम्हाला मसाले हवेत, We want world. की आम्हाला जग हवंय, We want to live like a world. आम्हाला जगाप्रमाणे जगायचंय. What is this? की हे काय आहे, Always in wilderness. कायम त्या अरण्यामध्ये, What is this? की काय ते Always fasting. कायम ते उपास, Always praying. कायम प्रार्थना, Always reading this word. कायम ते वचन वाचणे, Always going to Bible study. कायम ते बायबल स्टडीला Always जाणे, going to cell group. कायम ते सेल ग्रुपला Always जाणे, going to church. कायम मंडळीमध्ये What जाणे. is this? काय हे, Always meeting these people. कायम ह्या लोकांना भेटणं. My, let me tell you, मला तुम्हाला एक सांगू all द्या good is not God. की प्रत्येक चांगली गोष्ट देव नसतो. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे All का? good is not God. प्रत्येक चांगली गोष्ट देव There are नसतो. people who are deceived. की काही लोक जी असती There फसवली are गेली, people they have accepted Christ to gain the की world. काही लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलंय जग जिंकण्यासाठी, And they try to show how great they are in the world. की आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते जगामध्ये किती उत्तम But there आहे. are people who have left the world to gain Christ. की काही लोक अशी आहेत की त्यांनी जगाला सोडले ख्रिस्ताला मिळवण्यासाठी. St. Paul says, संत पौल म्हणतात to me is to live and is to die is Christ. की मला माझ्यासाठी जगणं आणि माझ्यासाठी मरणं हे ख्रिस्त आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody मी today कुणाशी बोलत here? आहे का? Somebody says Christ is to gain. की कोणीतरी म्हणाला की ख्रिस्त मिळवण्यासाठी For आहे, me gain is की Christ. माझ्यासाठी जे मिळवणं आहे ते ख्रिस्त आहे. St. Paul says if I live today, ख्रिस्त संत पौल म्हणतात जर मी आज जगलो it's good for you. तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे, But if I die, जर मी मेलो it's good for me. तर ते माझ्यासाठी चांगलं I आहे. will walk in the golden road. की मी त्या सोन्याच्या रस्त्यांवरती चालीन, Because of you, I am here on Mohammadwadi की road. तुमच्यासाठी मी ह्या मोहम्मदवाडीच्या रोडवरती आहे. Can't you say that because of you, I am here? कुणाकडे तरी वळून सांगा की तुमच्यामुळे मी इथे आहे. What you are proud of your 2 bedroom and 3 bedroom? काय तू गर्व करतो तुझ्या 2 बेडरूम 3 बेडरूमचा? Little 2 bedroom, 3 bedroom came and bungalow came, you changed. But let me tell you one thing, I am here for you. Otherwise, the golden road is waiting for me. की मी तुमच्यासाठी इथं आहे, नाही तर माझ्यासाठी सोन्याचे रस्ते माझ्यासाठी थांबले आहेत. We are living in the different world today. आज आम्ही वेगळ्या जगामध्ये जगत आहोत. Prepare yourself. तुमची स्वतःची तयारी करा, Prepare yourself for heaven. स्वतःची तयारी करा स्वर्गासाठी. Jesus said, I am the bread. येशू ख्रिस्त म्हणतो मीच ती भाकर आहे. Don't work for the worldly bread. की त्या जगिक भाकरीसाठी तुम्ही We चालू are not नका. here for worldly bread. आपण ह्या जगाच्या भाकरीसाठी इथे नाही आहोत. They will not be satisfied. ते संतुष्ट होणार नाही. Let me tell you one thing. मला एक गोष्ट सांगू द्या, Money cannot satisfy you. की ते जे पैसा आहे तुम्हाला संतुष्ट करू The शकत people who नाही. have money, they still need more. की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना अधिक पैशाची अजून गरज The असते. more wealth we have, more burden on our soul. की जितकी जास्त श्रीमंती आमच्याकडे आहे, तितकं जास्त आमच्या जीवावर तिथे ओझं असतं. You know something? The word, God's word, everyday manna. की परमेश्वराचं वचन Everyday रोजच्या रोज manna. मानणं. In the tabernacle, every day was the fresh bread. त्या मंडपामध्ये रोजच्या रोज तो ताजा तवाना मानना होता. Manna had takat.
That manna is more important. तो मानणं God's word महत्वाचं is more आहे. important. देवाचं वचन महत्वाचं आहे. Today God's word is not to eat. की आज Today we need paratha. की आज We need paratha. की आज आपल्याला पराठ्याची गरज We भासते. need all other things. आज बाकीच्या सगळ्या But let गोष्टींची me tell गरज you one भासते. thing. पण मला एक गोष्ट सांगू The द्या bread that comes from heaven, that is Jesus Christ, is the life. की जी भाकर स्वर्गात येते येशू ख्रिस्त ते जीवन आहे. There is a life in Christ. ख्रिस्तामध्ये जीवन आहे. The bread that Jesus is, की जो भाकर जी येशू आहे there is joy. तो आनंद आहे. There is happiness. तिथं सगळं हर्ष आहे. Whichever corner of the world you can live happily with that bread. की त्या भाकरद्वारे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आनंदी राहू शकता. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी Turn to कुणाशी बोलत somebody आहे and say का? we need bread. कुणाकडे तरी वळून सांगा आम्हाला भाकरची गरज आहे. Every day we need bread. प्रत्येक दिवशी आम्हाला त्या भाकरीची And गरज bread आहे. from heaven. आणि जी भाकरी जी My स्वर्गात life आहे shows what bread I am eating. की माझं जीवन दर्शवतं की कोणत्या प्रकारची भाकरी मी खात आहे. My life shows what kind of bread I am की eating. माझं जीवन दर्शवतं की मी कोणत्या प्रकारची भाकरी मी खात When I आहे. am murmuring, I am not eating right bread. की जेव्हा मी कुरकुर करतो When I तेव्हा am मी speaking योग्य out the भाकरी church खात नाही. people weaknesses, I am not eating right bread. जेव्हा मी मंडळीतल्या लोकांची कमतरता पाहतो तेव्हा मी योग्य भाकरी खात नाही. Bible say one day St. Paul in a book of Acts, की एके दिवशी पवित्र शास्त्रामध्ये की संत पॉल हे St. प्रेषित Paul आहेत. went somewhere to preach. की संत पॉल एके ठिकाणी संदेश द्यायला गेले होते. They stoned him to death की तिथं त्यांनी दगडमार केला त्यांचा and they saw he died. आणि म्हणून तो मेला. They saw he died त्यांनी पाहिलं तो मेला and they left him आणि ते त्यांना सोडून गेले and they went away. आणि ते लांब ते निघून गेले. But St. Paul got up. पण He संत- was unconscious for many hours. की संत पॉल उठले ते पुष्कळशे वेळ बेशुद्ध अवस्थेत होते. Fully hit by stone. पूर्ण दगडमार केलेला. He got up. ते तसेच उठले And Bible say आणि शास्त्र म्हणतं he went back to his people की ते पुन्हा एकदा त्याच्या लोकांकडे गेले and he told them आणि त्यांनी त्यांना सांगितलं how great thing God had done over there. की देवाने किती महान कार्य तिथं केलं. स्टीव्हननी त्या दगडामध्ये पण ख्रिस्ताला पाहिलं. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Am I talking? We will never talk what Satan is doing. We'll always talk what God is doing. Turn today and say, Lord, from my tongue, I will not tell and magnify what Satan is doing and keep a name to God and his people, but I will always speak what God is doing. की कायम तुम्ही म्हणा देवाला की आज मी माझ्या मुखाद्वारे कधीही सैतानाने जे केलं ते कधीही म्हणणार नाही. जे देवाने केलं त्याबद्दल मी बोलेन. I will tell my children what God is doing. मी माझ्या मुलांना सांगेल की देवाने काय केलं. I will hide from them what Satan is doing. की मी त्यांच्यापासून लपून ठेवीन की सैतान जे They काय also करतं. need the bread from heaven. त्यांना सुद्धा त्या स्वर्गात येणाऱ्या भाकरीची गरज आहे. Turn to say, I am a distributor of bread from heaven. की मी तो वाटणारा आहे जो भाकरी येतो स्वर्गात. I am partaker of Christ. मी ख्रिस्तामध्ये भाग घेणारा There आहे. is a problem everywhere. सगळीकडे समस्या आहे But the disciples are carrying bread की पण ते शिष्य ते भाकर घेऊन चालले आहेत to solve the problem. जेणेकरून त्यांची Turn to समस्या say, सुटेल. I am a problem solver. की मी ती समस्या सोडवणारा आहे. कोणाकडे तरी वळून सांगा. I am a problem solver. कोणाकडे तरी वळून सांगा की मी समस्या सोडवणारा आहे. Problem can't stand before me. समस्या माझ्या समोर उभी राहू शकत नाही. Problem comes from here and goes from there. समस्या इथून येते आणि तिथे निघून जाते. I am a problem solver मी समस्या सोडवणारा आहे because I have a bread that is from heaven, कारण माझ्याकडे ती भाकरी आहे जी स्वर्गातनं आली आहे and that is Jesus आणि ते Christ. म्हणजे येशू ख्रिस्त. His Father, तो पिता आहे. He is there to bless you. तो तिथे आहे तुम्हाला आशीर्वादित करा. Grant the desire of your heart. तो तुमच्या मनाच्या सर्व इच्छा Every पूर्ण tears करेल. He knows, प्रत्येक अश्रू त्याला माहित आहे and He is able to answer you when you believe in Him. आणि तू त्याच्यावर जेव्हा विश्वास ठेवाल तो उत्तर देण्यासाठी सामर्थ्य आहे. Celebrate the feast. साजरा करा ते He सण. said, you have come to eat the food, not the celebrating the feast, की तो म्हणला की तो इथं आलाय तुम्ही ते अन्न खाण्यासाठी सण साजरे करण्यासाठी नाही but celebrate the feast. पण ते सण साजरे करा. Know more about who is He, की जाणून घ्या तो कोण आहे and you will be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हा. Every revelation प्रत्येक प्रगटीकरण will be transformation of yours हे तुमचं रूपांतरामध्ये बदल करेल for the glory of God. देवाच्या गौरवाकरिता.